रेशन व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आझाद मैदानात आमरण उपोषण, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नवापूर व शहादा तालुक्यातील रेशन व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, ग्राहकांना पावती न देणे, कमी धान्य वाटप आणि गोदामातून मिळणारे बुरशीयुक्त अन्नधान्य या गंभीर समस्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते उमेश बापू पवार यांचे सहकारी गोरख अशोक नगराडे आणि अजय देवा चव्हाण यांनी 18 जून रोजी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले। यापूर्वी स्थानिक पातळीवर अनेक तक्रारी करूनही योग्य कारवाई न झाल्याने हे आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनाची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या उपप्रधान सचिवांनी काही तासातच आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून चौकशीचे लेखी आश्वासन दिले आहे। मात्र प्रशासनाने यावर तातडीने आणि समाधानकारक कारवाई न केल्यास नवापूर येथे पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल आणि दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा उमेश बापू पवार, गोरख अशोक नगराडे व अजय देवा चव्हाण यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज। 18/6/2026 रोजी आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो होतो। तर वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नव्हती। आम्ही मंत्रालय या ठिकाणी प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा यांना पत्रव्यवहार केले असता त्यांच्याकडून देखील कुठलाही दखल घेण्यात आला न होता। म्हणून आम्ही व्यथित होऊन या ठिकाणी उपोषणास बसलो होतो, आमरण उपोषणास। पण माननीय प्रधान सचिव यांच्या मार्फत आम्हाला बोलविण्यात आले होते। तर त्या अनुषंगाने आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि तात्काळ त्यांनी चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। तसेच जर पुढील काळामध्ये आश्वासन खोटे ठरल्यास किंवा कारवाई न झाल्यास आम्ही माननीय न्यायालय यांच्याकडे दाद मागू आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती वैयक्तिक जबाबदारी नोंदवून त्यांच्यावरती कारवाई करण्यास भाग पाडू। तसेच नवापूर या ठिकाणी पुढील काळात आमरण उपोषण देखील करण्यात येईल। धन्यवाद।